राम राम मंडळीत, आज आपण पाहणार आहोत हे चुलीवरचं मटण। तर आता कोणत्याही देवाची जत्रा वगैरे केल्यानंतर चुलीवरती हे मटण बनवलं जातं, जास्त प्रमाणात असतंय। तर हे मटण बघा, यामध्ये कोणतंही एक्स्ट्राचे वाटण न म्हणजे कांदा टोमॅटो न घालता ही भाजी बनवलेली असते, कारण ती खराब होऊ नये म्हणून। दुसऱ्या दिवशी सुद्धा ती खराब होत नाही। तर यामध्ये जास्तीचे मसाले नसतात, पण हे मटण चवीला छान होतं। आपण घरामध्ये भरपूर वाटण मसाले घालतो, पण तशी चव आपण जे बनवतो थोडंफार त्याला चव येत नाही, कारण याच्यामध्ये सगळे पार्ट मिक्स असतात त्यामुळे, आणि अगदी साध्या पद्धतीने चुलीवरती शिजवलेलं असतं। तर इथं हे 15 किलोच्या आसपास हे मटण असेल, तर याला हळद मीठ चवीपुरतं जेवढं लागेल तेवढं लावून घ्यायचं। मिठाचं प्रमाण व्यवस्थित, म्हणजे ते जास्तही खारट होऊ नये, म्हणजे खारट झालं तरी पण मग चव बिघडते। चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून हे छान याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता चुलीवरती पातेल्याला तेल आणि मीठ पाठीमागच्या साईडने चुलीवरती ठेवायचं, म्हणजे ते पातेलं घासताना पटकन निघतं, किंवा माती सुद्धा लावून ठेवली जाते। तर यामध्ये हे जे मटणामधली चरबीचा पार्ट, मांद म्हणतो आपण, व्हाईट पार्ट जो असतो तो सुरुवातीला थोडंसं तेल टाकून तो तेलामध्ये छान भाजून घ्यायचा, आणि त्याला भरपूर तेल सुटतं। तर 15 किलो मटणासाठी मला वाटतंय अर्धा ते पाऊण किलो तेलामध्ये हे पूर्ण मटण बनवलेलं आहे। तर यामध्ये आता अर्धा किलो एवढं हे तेल टाकलेलं आहे। तेल छान आता गरम होऊ द्यायचं, आणि गरम झाल्यानंतर हे जे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं मटण होतं ते सगळं यामध्ये टाकून घ्यायचं, आणि हलवण्यासाठी थोडंसं मजबूतच काहीतरी घ्यायला लागतं, उलटण्याने वगैरे हे हलवता येत नाही जास्त मटण असल्यामुळे। तर हे छान याला आता तेलामध्ये परतून घ्यायचं। सुरुवातीला एका पाटीतलं टाकलेलं आहे, आणि ते थोडंसं हलवून घेतलं की मग दुसऱ्या पाटीमधलं पण यामध्ये टाकून घ्यायचं। आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून, आता याला स्वतःच पाणी सुटतं। झाकण वरती पाटी असेल तर ती ठेवून त्यामध्ये पाणी टाकू शकता, नसेल तर झाकण व्यवस्थित झाकून याला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित असं अंगच्या पाण्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे। एक अर्धाभर तास तरी असंच शिजत ठेवून द्यायचं। आता छान पाणी सुटल्यानंतर मिठातलं रस्सा किंवा काढायचा असेल तर यामध्ये थोडासा गरम मसाला, तुम्ही असं सुद्धा पाणी काढू शकता, पण यामध्ये थोडेसे मसाले टाकल्यानंतर ते पण पाणी छान लागतं। थोडासा मटण मसाला, थोडासा गरम मसाला यामध्ये टाकलेला आहे, आणि तीळ असतात ते पाव किलो एवढे तीळ होते, ते भाजून बारीक केलेले होते। तर ते सगळंच यामध्ये पाव किलो तीळ भाजून बारीक केलेले याचं हे टाकलेलं आहे। आणि जिरेपूड टाकायचे, एक 50 ते 100 ग्रॅम एवढं जिरं असतील ते भाजून बारीक केलेले आहेत, ते यामध्ये अर्ध टाकलेलं आहे। अर्ध नंतर आपण तिखटाबरोबर ते भाजून टाकणार आहोत। आणि यामध्ये कोथिंबीर, खोबरं आणि भरपूर सगळा लसूण बारीक केलेली याची ही जी पेस्ट आहे ती यामध्ये टाकायचं, आणि सुकं खोबरं, आता 15 किलोसाठी 1 किलो एवढंच खोबरं बारीक केलेलं होतं, तर अर्ध खोबरं यामध्ये टाकायचं आहे। नंतर राहिलेलं आहे ते मसाल्यामध्ये भाजून टाकायचं आहे। अगोदर मिठाचा रस्सा काढण्यासाठी हे एवढं यामध्ये टाकून मिक्स करायचं आहे, आणि हे छान हलवून आता ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। आणि ह्याला परत थोड्या वेळासाठी हे जे मसाले टाकलेले आहेत ते बघा, तेल आता हे व्यवस्थित तेला म्हणजे याच्यामध्ये शिजेपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं, आणि नंतर यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं। आता मसाले ठेवून झाकण ठेवून यावरती ठेवून दिलेलं होतं, आणि नंतर यामध्ये गरम पाणी, ते शिजत आल्यानंतर गरम पाणी टाकायचं। तुम्हाला मिठाचा रस्सा किती काढायचा आहे त्यानुसार। हे बघा, आता याच्यावरती अशीच शिजण्यासाठी ठेवून दिलं, आणि नंतर पाणी टाकून हे मटण शिजल्यानंतर काढून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये आपल्याला यातच तिखट टाकायचं आहे। तर हे सगळं मटण यामधलं काढून घेतलेलं आहे शिजल्यानंतर। तर चुलीवरती जाळ भरपूर लागतो, त्यामुळे मटण पटकन शिजतं, गॅसवरती एवढ्या लवकर ते शिजत नाही। आता इथं घरगुती काळं तिखट असतं, जो कांदा लसूण मसाला असतो तो, थोडंसं यामध्ये गरम मसाला आणि मटण मसाला घेतलेला आहे, आणि तुम्हाला आता तुम्ही कोणते मसाले वापरत असाल ते टाकू शकता। आणि हे थोडंसं पाव किलोच्या आसपास हे तेल घेतलं असेल, आणि यामध्ये हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असे तेलामध्ये भाजून घ्यायचं, आणि सुकं खोबरं होतं जे बारीक केलेलं होतं ते सगळं आता यामध्ये
तुम्हाला आता किती टाकायचं आहे तुमच्यानुसार ते तुम्ही भाजून ते नंतर आपण छान भाजल्यानंतर हे जे मटणाचा रस्सा आपण पातेल्यामध्ये आहे त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. तर 1 किलोमधलं मला वाटतं थोडंसं खोबरंसुद्धा शिल्लक ठेवलेलं होतं, सगळं टाकलेलं नव्हतं. आता यातला मिठाचा रस्सा अगोदर काढून घ्यायचा, तुम्हाला जेवढा काढायचा आहे तेवढा, आणि हे जे भाजलेलं वाटण आहे ते यामध्ये टाकलेलं आहे. आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही गरम करून यामध्ये टाकू शकता. म्हणजे अगदी झटपट होणारं, वेळ लागत नाही, जास्त भांडी भरत नाहीत, पसारा होत नाहीत, झटपट अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जास्त प्रमाणाचं मटण करायचं असेल तर. तेलाचा वापर पण अगदी कमी केलेला होता, तरी सुद्धा भरपूर असा ह्याला कट येतो, कारण यामध्ये मटण जर ताजं असेल तर आपोआप त्याला तेल सुटत असतं. त्यामुळे जास्त तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही एवढं मटण बनवू शकता. फक्त 1.5 किलो एवढं तेल, म्हणजे 1 किलो सुद्धा तेल इथे यूज केलेलं नव्हतं. 60 ते 70 लोकांसाठीचं हे जेवण बनवण्यासाठी. तर बघा भरपूर असा कट आलेला आहे. आता यातला कट काही जण काढून सेपरेट ठेवतात, कोणाला कट आवडतो त्यांना खायचा असेल तर, कोणाला आवडत नसेल तर मग ते कट न घेता सुद्धा खाऊ शकतात. तर छान असा हा रस्सा झालेला आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. तर मस्त असं बाजरीची भाकरी, मटण, तुम्हाला कोणती भाकरी आवडते मटणाबरोबर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. हा मिठाचा रस्सा साईडला, ज्यांना मिठाचा रस्सा आवडतो ते खाऊ शकतात, ज्यांना कट खायचा असेल ते घेऊ शकतात, आणि ज्यांना नाही आवडला तर नाही खाल्ला तरी सुद्धा हा जो रस्सा आहे तो छान होतो. आणि 2 दिवस राहिलं तरी सुद्धा हा खराब होत नाही, कारण यामध्ये अद्रक, कांदा, टोमॅटो अजिबात यूज केलेलं नव्हतं. फक्त जिरं, खोबरं, लसूण भरपूर आणि तीळ, कोथिंबीर. मस्त अशी चुलीवरची भाकरी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.